यापूर्वी आंबेगाव हे तालुक्याचं गाव म्हणून ओळखलं जायचं. तर आज आपण जे आंबेगाव यापूर्वी धरणात गेलेलं आहे आणि आता पुनर्वसित म्हणून घोडेगाव या ठिकाणी त्याचं पुनर्वसन झालेलं आहे. तर आता आपण आलेलो आहे आंबेगाव, जे पाण्यात गेलेले गाव आहे. तर त्या गावातल्या ग्राम दैवत आहे, तर त्या ग्रामदैवता शेजारी इथं आपल्याला काही ग्रामस्थ भेटलेले, आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की यापूर्वी गावची स्थिती कशी होती आणि त्यांच्या आठवणी या गावाशी कशा जोडलेल्या आहेत. दादा, तुमचं नाव सांगा आणि एकंदरीतच तुमच्या आठवणी या गावाशी कशा जोडलेल्या आहेत ते सांगा. माझं नाव कैलास चिमाजी राऊत. मूळ गाव म्हणजे आंबेगावच. माझा जन्मच येथे आणि या गावामध्ये आमची संपूर्ण म्हणजे 12 लोकांशी राहत होते. आणि या ठिकाणी संपूर्ण शासकीय कार्यालय जी होती ती ह्याच गावामध्ये होती. इथं सर्व तलाठी ऑफिस वगैरे सगळे, BDO ऑफिस, शासकीय दवाखाना, पुढं आपले पोलीस स्टेशन पण होतं, त्याला पण आम्ही आउटपोस्ट म्हणायचे ते. त्याच्यानंतर आपले आदिवासी विकास महामंडळाचं पण ते पण ऑफिस होतं. ते आपलं हिरडा खरेदी करायचं. त्याच्यानंतर जे गोडाऊन होतं, शासकीय गोडाऊन, त्याच्यामध्ये या लोकांना जी खावटी म्हणून द्यायला जायची, ती सगळी खावटी वाटप आपल्या आंबेगावमध्ये वाटप व्हायची इथे. आणि संपूर्ण लोकांना म्हणजे मावळात लोकांना आंबेगावच या ठिकाणी यावं लागत होतं. बाजार सुद्धा इथं असायचा. सण जे होते ते सुद्धा आमचे लोक सगळे एकत्रित करायचे सगळं. आणि ज्या वेळेला एकत्रित असा पण दाखवलं आज, खूप म्हणजे तो आनंदच वेगळा होता आमचा. आज तो आनंद आमचा हिरबसला गेलेला आहे धरण झाल्यामुळं. खूपच नुकसान झालेली आमची तशी. आज आम्ही दुसऱ्यांच्याच हितासाठी, पण आमचं हित नाही आज कोणी पाहू शकत. या गावात तुमचं बालपण कसं गेलं त्याबद्दल काय सांगाल? बालपण तर आमची शाळा होती, आम्ही शाळेलाच इथं होतो. हायस्कूल होतं 10वी पर्यंत आमचं. काय मराठी शाळा होती. त्यावेळेला काय आम्हाला इथं काही होतं का, शासकीयच खाणं भेटायचं त्यावेळेला. शासकीय सुकडी वगैरे असायचं त्यावेळेला असं संपूर्ण. आणि पूर्ण म्हणजे चांगलंच असायचं. मराठी शाळा असायची मोठी, त्याच्यावर एकत्र शाळा ती. खूपच माहिती सुंदर ती आठवणी काढल्या तर आम्हाला सगळंच म्हणजे हे होते. आता जी आपल्याला इथं समोर पडलेल्या स्थितीत बाजारपेठ दिसते, तर या बाजारपेठेबाबतीत काय सांगाल? म्हणजे कोणाचं घर कुठं होतं, कोणाचं दुकान कुठं होतं, कोणाचं म्हणजे वस्ती कशी होती, त्या संदर्भात काय सांगाल? हे जैन मंदिर आहे. जैन मंदिरासमोर माझं नाव राजेंद्र मोळे. समोरच माझं घर होतं. मध्ये रस्ता होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी किराणा दुकानं होती. बाजारपेठ पूर्ण मोठी होती. हिरड्याचा बाजार मोठा असायचा. इथं मध, तूप, हिरडा, लाकूड, गवत काही जरी विकायला आणलं तरी विकलं जायचं. सगळे शेतकरी इथंच विकायला आणायचे. पर्यायच नव्हता त्यांना दुसरा काही. मेन हिरड्याची बाजारपेठ होती. हिरडा फार फार मोठा हिरडा इथं जमा व्हायचा. इथे व्यापारी 65 साली इथल्या व्यापाऱ्याक हँडलवर चालणारी कार होती. तेव्हा म्हणजे किती मोठा व्यापार असेल तेव्हापासून हे आपल्या लक्षात येतं. आता हे गाव गेल्यामुळं आता काय सगळंच बंदच झालंय, सगळं विषयच नाही काही. यानंतर आपल्यासोबत बादशाह क्रेन सर्व्हिस किंवा इनामदार क्रेन सर्व्हिसचे जे मालक आहेत बादशाहबाई, तर त्यांच्याकडून आपण समजून घेऊ का त्यांच्याही आयुष्यातील काही आठवणी या गावाशी बांधलेल्या आहेत किंवा जोडलेल्या आहेत. तर बादशाहबाई, काय सांगाल, नक्की कशी परिस्थिती होती त्या काळात आणि कसं आहे? मी तर समजा लहानपणीच माझा जन्म पुण्यात झाला. लहानपणीच मी इथून गेलो. मला जास्त इथली आठवण नाही हो. कधीतरी असं हे करायचं मी. परंतु आजच्या अवस्था ह्या प्रकल्पग्रस्तांची जर पाहिली ना, तर ही खूप दयनीय अवस्था आहे. आणि लोकं म्हणतात ही सगळी बिवडी आहे, पण ही पिऊन मेलीत अर्ध्यापेक्षा जास्त. पिऊन मेलीत. काही नाही, आहे त्या जमिनी विकून मेलीत, कारण ताबा भेटला नाही. ताबा फक्त सातबाऱ्यावर आहे ताबा. पण अक्षरशः शासनाने कुठलंही दुर्लक्ष केले यांच्याकडं. यांना मूळ ताबे दिलेले नाहीत. रस्ते जात, मूळ मालक रस्ते देत नाही. ज्यांची घरं आहे त्यांना घरं बांधता येत नाही. इतकी दुर्दैव अवस्था आहे का मी यांच्या जर भावना कधी ऐकल्या तर कधी कधी मला स्वतःला रडू येतं का काय आपल्या गावातल्या लोकांची अवस्था वाईट झालेली आहे. आणि एकही राजकीय पुढारी आश्वासनं देतो. आज 46-47 वर्ष झाली त्या गोष्टीला. सगळ्यांनी फक्त आश्वासनं दिली. आश्वासनाच्या पलीकडं प्रगतीला कोणी लक्ष दिलेलं नाही या गावाकडं. कुणीच लक्ष दिलं नाही. कुठल्याच पुढाऱ्याने दिलं नाही. कुणी या पुढाऱ्याने यश घेऊ नये. धरणाचा फोटो लावतात पुढारी लोक, विकासाचे शिल्पकार. परंतु विकास हा फक्त आंबेगावच्या लोकांनी केलेला आहे. आमच्या जीवावर तुम्ही जगताय हे लक्षात ठेवा, एवढीच आमची भावना आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर आजही आपण जर विचार केला तर इथले जे ग्रामस्थ आहे, अगदी या घटना किंवा प्रसंग सांगताना थोडेसे हळव्या मनाने त्यांच्या अगदी डोळ्यात अश्रू येत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजूनही पुनर्वसनाचे काही प्रश्न प्रलंबित आहे. त्या संदर्भात बाईंनी थोडीशी खंत व्यक्त केली. आजही काही लोक समाजात
प्रशासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर आपल्याकडे दादांचं काय म्हणणं आहे समजून मला घ्यावं. पण एक सांगायचं म्हणजे की ज्या वेळेला आम्हाला धरणग्रस्त म्हणून नोकऱ्या नव्हत्या, आम्ही हे लोकांना पुढाऱ्यांक जायचं, आम्हाला कोणी सुद्धा विचारत नव्हतं. शेवटी आम्हाला आमचा पावित्र्य घ्यावा लागला. त्यावेळी आम्ही 57 मुलांनी असं प्राणांतिक उपोषण केलं इथं. प्राणांतिक उपोषण केल्यानंतर आमच्या 40 मुलांना त्यावेळेला नोकरी लागल्या. आमरण उपोषण केलं होतं आम्ही त्यावेळेला तिथं. त्यानंतर मग तिथून पुढे आमच्या पोरांना दुसरं एक उपोषण केलं आमच्या दुसऱ्या गटाने. त्यांना पण त्यांचं पण झालं. परंतु आम्हाला अशी कुणी पुढाऱ्यांनी आमच्याशी दखल घेतलेली नाहीये किंवा जमिनी सुद्धा दिलेल्या आहेत. त्या जमिनी सुद्धा अजून आमच्या लोकांच्या ताब्यात नाहीयेत. त्यांचे सातबारे सुद्धा नाहीत. आज तिथं ताबा घ्यायला गेलं तर अजूनही लोक आम्हाला तिथं अडखळे करतात. एकंदरीतच आजही हे ग्रामस्थांचं एकच म्हणणं येते की अजूनही या लोकांना प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे की आजही ज्या लोकांच्या धरणात जमिनी गेल्यात त्यांना पुनर्वसित जमिनी मिळाल्यात, पण तिथं काही त्यांचे ताब्यांचे प्रश्न असतील ते आजही प्रलंबित आहे. असं एकंदरीतच जर आपण विचार केला तर ग्रामस्थांना आजही प्रशासनाकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत का आजही त्यांच्या त्या अपेक्षा पेंडिंग आहेत.